IPL मध्ये पैशांचा पाऊस पडतो हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र अवघ्या 14 वर्षीय युवा खेळाडूंना षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलाय. त्याचा खेळ पाहून अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय. त्याच्या खेळीपुढं 200 धावांचं आव्हान सुद्धा फिकं पडलंय. या पठ्ठ्यानं 35 चेंडूत शतक ठोकलंय आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत. तो आउट झाल्यानंतर विरोधी संघातील खेळाडू स्टेडियम मधील प्रेक्षकांनी त्याच्या खेळीला भरभरून दाद दिली. आपण बोलतोय 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी बद्दल. त्यानं नक्की काय विक्रम केलाय, कोणाचे रेकॉर्ड मोडलेत, सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. IPL स्पर्धेत 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला. असं म्हटलं तरी कदाचित तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण हे खरंय. IPL 2025 मधील 47व्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा म्हणजे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं इतिहास रचलाय. वैभवनं जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम मध्ये गुजरात विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक शतक केलंय. त्यानं 35 चेंडूंवर 100 धावा केल्या आहेत. वैभवनं या शतकासह अनेक विक्रम रचले आहेत. वैभव IPLच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं त्याच्या तिसऱ्या सामन्यात इतिहास रचत चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलाय. वैभवनं गुजरात विरुद्धच्या सामन्यात केलेली फलंदाजी वेगळी छाप सोडून गेली. त्यानं अवघ्या 17 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं आपलं पहिलं अर्धशतक झळकावलंय. हे या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील ठरलंय. यावरच त्याची गाडी थांबली नाही. त्यानं पुढे सर्वात कमी वयात सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक देखील झळकावलंय. अशी कामगिरी करणारा वैभव हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. करीम जन्नतच्या 10व्या ओव्हरमध्ये वैभवनं 6-4, 6-4-4, 6 अशा प्रकारे 30 धावा वसूल केल्या. त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये वैभवनं आपलं पहिलं शतक पूर्ण केलं. तत्पूर्वी गुजरातनं विजयासाठी दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना त्यानं सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली. वैभवनं सामन्यात अवघ्या 38 चेंडूंमध्ये 101 धावा ठोकल्या. या 11 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. प्रसिद्ध कृष्णाच्या यॉर्कर चेंडूवर वैभव अखेर फसला आणि त्याची खेळी थांबली. दरम्यान वैभवनं कोणकोणते रेकॉर्ड मोडले आहेत सविस्तर पाहूया. वैभव IPLच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय बनलाय. त्यानं टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युसुफ पठाणचा रेकॉर्ड मोडलाय. 37 चेंडूंमध्ये शतक करण्याचा रेकॉर्ड युसुफच्या नावावर होता. विशेष म्हणजे IPL मध्ये कमी चेंडूत शतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरलाय. यापूर्वी क्रिस गेलनं 2013 मध्ये पुणे विरुद्ध 30 चेंडूत शतक झळकावलं होतं. आता वैभव सूर्यवंशीनं 35 चेंडूत शतक झळकावत दुसरं स्थान गाठले. IPLच्या इतिहासात सर्वात कमी वयात अर्थात 14 वर्षे 32 दिवसांचा असताना शतक करण्याचा विक्रमही वैभवच्या नावावर झालाय. यापूर्वी हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. दरम्यान त्याचं वय 19 वर्ष 253 दिवस एवढं होतं. वैभवनं IPL मध्ये सर्वात कमी वयात 14 वर्ष 32 दिवसांचा असताना शतक करण्याचा रेकॉर्ड मोडला. त्यानं महाराष्ट्राच्या विजय झोलला मागे टाकले. विजयनं 2013 साली मुंबई विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये हा रेकॉर्ड केला होता. वैभवनं IPL क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात हाफ सेंचुरी करण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर केलाय. यापूर्वी हा रेकॉर्ड अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद नबीचा मुलगा हसन इसाखिलच्या नावावर होता. हसननं 2022 साली 15 वर्ष 360 दिवसांचा असताना हाफ सेंचुरी झळकावली होती. वैभवनं IPL 2025 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक 17 चेंडूंमध्ये झळकावलंय. यापूर्वी हा रेकॉर्ड लखनौच्या निकोलस पुरनच्या नावावर होता. त्यानं 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. वैभवनं IPLच्या इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावलं. त्यानं राजस्थानच्या रियान परागचा 17 वर्ष 175 दिवसांचा रेकॉर्ड मोडला आहे. वैभवनं एका डावात एकूण 11 सिक्स लगावलेत. लीगच्या एका इनिंग मध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा माजी भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयच्या रेकॉर्डची त्यानं बरोबरी केली आहे. विजयनं 2011 साली हा रेकॉर्ड केला होता. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या जोडीनं या सामन्यामध्ये पहिल्या क्रिकेटसाठी 166 धावांची पार्टनरशिप केली. राजस्थानकडून आजवरच्या कोणत्याही विकेटसाठी झालेली ही सर्वोच्च पार्टनरशिप आहे. या जोडीनं
जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांच्या पार्टनरशिपचा 155 धावांचा रेकॉर्ड देखील मोडलाय. वैभवच्या आपल्यातून खेळीचं जगभरातून कौतुक केले जात आहे. तुम्हाला ही खेळी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. डायलॉग थे क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.